स्वस्ति श्री गणनायकं यमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळु मुर्डं विनायकमहं चिन्तामणि स्थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं सिद्धिदं ग्रामे रांजन संसित गणपते कुर्या सदा मंगल सावधान शुभमंगल सावधान. नमस्कार मंडळी, अलिबागमध्ये आलो आहे आता. आणि अलिबागमध्ये वातावरण खूप गरम आहे. कोकणामध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि अलिबागमध्ये खूपच गरम आहे. आणि आज आहे 9 तारीख आणि 9 तारीखला माझ्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे. तर त्याच्यासाठी मी चाललो आहे. हळद वगैरे झाली, रात्री साखरपुडा हळद वगैरे झाली, गेलो होतो आम्ही. त्याचा व्हिडिओ शूट नाही केला मी कारण लेट गेलो होतो मी. हळद दिवसा होते आणि साखरपुडा दिवसा होता. अंकिता गेली होती, मी नाही गेलो होतो. तर आता आम्ही चाललो दोघं पण लग्नाला. इथे अंकिता पण बसले. कुणाला बोललो चल जाऊया, तर कुणाला आलं नाही. आम्ही दोघेजण आलो आहेत. कुणाला बोललो चल जाऊया, तर कुणाला नाही आला. आणि आम्ही दोघेजण जाऊया बोलू लग्नाला. आईर वगैरे करायचा आणि संध्याकाळी वरात असते इकडे. तर वरातीचा व्हिडिओ पण येणार आहे याच्यामध्ये. तर लग्न आत्ता नवऱ्याचं गाव आहे कातलपाडा, चोंडी कातलपाडा. आणि नवरी आहे जो बाजूलाच आहे चोरडे गाव म्हणून तिथे. तर जायचं आहे पण रस्ता इथे खूप खराब आहे. त्याच्यासाठी 15-20 मिनटात जरा लवकर निघालो आहे. अजून नवरा निघाले नाही आहे आणि आम्ही निघालोच पुढे. तर जाऊन थांबू, गाडी पार्किंग करू आणि थोडा वेळ गाडीमध्ये बसू. कारण हीट भरपूर आहे, मळब येते आणि ऊन पडतो आहे, त्याच्यामुळे जाम प्रॉब्लेम होतो आहे. दुपारचं जेवण झालेलं आहे नवऱ्याच्या घरी आणि तिथून निघालो आम्ही आता चोरंडीला. अंकिता मस्त मेकअप करून थोडंसं बसली आहे लग्नाला जायचं तर. आणि दोघं जातो आहे बोलू. दुसरं कोणाला यायचं असेल तर नाही, गाड्या वगैरे बाकीच्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही दोघं निघालो. काचेवरती पावसाचे थेंब पडत आहेत, म्हणजे पाऊस येणार आहे, ठिबकणार आहे. ठिबकतोय थोडा पाऊस, काचेवरती थेंब पडलेले आहेत. चला जाऊया. पण पडलेलं आहे त्याच्यामुळे लोक घराच्या बाहेर पडत नाही जास्त. पण हे जूनमधलं लग्न आहे. पाऊस बघूया आता लागायला सुरू झाले. संध्याकाळी नवऱ्याला ओला पायाने घरात नेतो का माहिती नाही. तर पाऊस नाही लागायला पाहिजे, लग्न व्यवस्थित व्हायला पाहिजे. 2:30चं लग्न आहे पण बघू किती वाजता लग्न लागते ते. आणि रात्री वरात असते, तर वरातीमध्ये पाणी नाही घातलं पाहिजे. जसे अजूनपर्यंत पावसाने मेहरबानी केली आहे तशी मेहरबानी अजून एक दिवस केली पाहिजे. तर शेवटी निसर्गाच्या पुढं कोणी नाही. चला
मंडपाच्या दारापाशी या ठिकाणी आजचा नियोजित वर चिरंजीव राजेकडून आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं मनस्वी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आता मात्र जवळजवळ 99.99% खुर्च्या भरलेल्या आहेत. 0.1% खुर्ची कानाकोपऱ्यामध्ये. आंब्याचा सीझन संपल्यावर आंब्याच्या झाडावर एखादा कुठेतरी कोपऱ्यात आंबा राहतो, त्याच पद्धतीने कोपऱ्यात कुठेतरी एखादी खुर्ची राहिली असेल. वेळ घालवू नका, विनंती करतोय. पिढी अर्थात कान पिळणी हा प्रीत वाकडे मी मंडपाच्या दारापाशी असणाऱ्या विधी झाल्यानंतर सन्माननीय चंद्रकांतजी मल्हार होणाऱ्या लाडक्या भावजींना अर्थात जावयांना सन्माननीय चिरंजीव राजेंद्र यांना सन्मानाने घेऊन येत आहेत. बघा, नक्की चंद्रकांतजी मल्हार यांच्या आयुष्यामध्ये हा एक भाग्याचा क्षण आहे, एक समाधानाचा क्षण आहे की आपल्या लेकीचे पतिराज यांना ते सन्मानाने बोल्याच्या ठिकाणी घेऊन येत आहेत. चला सर्वांनी आशीर्वाद रूपी अक्षता एका हातामध्ये घेऊन सज्ज राहायचं आहे आणि हातातली महत्वाची वस्तू अर्थात मोबाईल थोड्या वेळाकरता बाजूला ठेवायची आहे. सन्माननीय मी वसंतजी जवके अर्थात रुणालीचे मामा यांना विनंती असणार आहे की आपण आपल्या लाडक्या भाचीला बोल्याच्या ठिकाणी घेऊन यायचं आहे. बहिणीला दिलेलं वचन की प्रत्येक तुझ्या सुखदुःखामध्ये मी नक्कीच तिथे उपस्थित या ठिकाणी आपण पाहतोय. वसंतजी जवके आपणाला सुद्धा मी धन्यवाद देतोय. आता मात्र सर्वांनी सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मी मनस्वी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सावधान स्वस्ति श्री गणनायकं यमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुर्डं विनायकमहं चिन्तामणि स्थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं सिद्धिदं ग्रामे रांजन संसित गणपते कोर्या सदा मंगल. सावधान शुभमंगल सावधान तपतीस भगती आना वर्षती अक्षदा आशीर्वाद म्हणून तांदूळ धरा हे आमुच्या मस्तकी मागायच पुन्हा पुन्हा वरवधू कोर्या सदा मंगल शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान दावी सहला सद्बांधुनी सप्तपदी ही भली
शुभमंगल सावधान मंगल महेंद्राचा प्राप्त देव समागमे ऋषी विस्तुल मानसी तत्ते भवतु मंगलम शिवमंगलम सावधान तदैव लग्नम सुदीन तदैव तारा बळंत चंद्र बळंत देव विद्या बळंत बळंत देव लक्ष्मीपती ते धियुग स्मरामी शुभ लग्न देव वधूवरांनी देवाचे नाव घ्या इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता शुभ लग्न जय घंटा सावधान शब्द प्रमाण शुभ लग्न सावधान लक्ष्मी नारायण चिंतन शुभ लग्न सावधान ब्रह्म सावित्री चिंतन शुभ लग्न सावधान स्वातंत्री सावचित्र शुभ लग्न सावधान हॅलो परिवाराच्या कुलदेवतेकडे प्रार्थना करतोय. आपणा सर्वांच्या वतीने त्यांना आशीर्वाद देत असताना अभिनंदन करतोय आणि सोरंड्याचं ग्रामदैवत यांच्याकडे सुद्धा या ठिकाणी प्रार्थना करतोय. उपस्थित असणार आहेत. मंडळी लग्न झालेलं आहे आणि रिसेप्शन सोहळा चालू आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.